नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स महाविद्यालय नाशिक, विभाग वाणिज्य, प्रथम वर्ष वाणिज्य. मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन शेटे तुमचे KTHM ई लर्निंग या पोर्टलवर पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण विपणनाची कार्ये यांना सुरुवात केली होती. त्यामध्ये पहिलं जे कार्य आहे पणन किंवा विनिमय कार्य, दुसरं जे कार्य आहे वितरण किंवा पुरवठा कार्य आणि तिसरं जे कार्य आहे सहाय्यक किंवा पूरक कार्य. या कार्यांचे वर्गीकरणही आपण बघितले होते. या तीनही कार्यांमध्ये वेगवेगळी कार्यांचा समावेश होतो. त्यातलं पणन किंवा विनिमय कार्यांमध्ये एकत्रीकरण, खरेदी, विक्री या तीनही कार्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर वितरण किंवा पुरवठा कार्यांमध्ये संग्रहण या कार्याचा मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केला. आज आपण वाहतूक या कार्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर सहाय्यक किंवा पूरक कार्यांमध्ये काही वेगवेगळ्या कार्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग वितरण किंवा पुरवठा कार्यांमध्ये दुसरं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे वाहतूक कार्य. या वाहतूक कार्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया किंवा ही वाहतूक कार्य काय आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, अलीकडील काळात वस्तू उत्पादन हे बाजारपेठेपासून दूरवरच्या अंतरावर केले जाते. शहरांमधील जमिनीच्या प्रचंड किमती, कर रचना, वाहतूक कोंडी, लोकसंख्येची दाट वस्ती या सर्वांना टाळण्यासाठी उत्पादन दूरवर केले जाते. अशावेळी बाजारपेठेत वस्तू पोहोचविण्यासाठी वाहतूक किंवा परिवहन कार्य आवश्यक बनते. एका ठिकाणी उत्पादित होणारी वस्तू दुसऱ्या ठिकाणी उपभोगली जात असल्याने वाहतूक कार्य हे अपरिहार्य ठरले आहे. यालाच स्थान उपयुक्तता मूल्याची निर्मिती असे म्हणतात. वाहतुकीमुळे स्थान उपयुक्तता मूल्य निर्मिती हे महत्त्वाचे विपणन कार्य पूर्ण होऊ शकते. ANF हॉल्टझेला यांनी परिवहन कार्याचे किंवा वाहतूक कार्याचे महत्त्व काही शब्दांमध्ये स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार खनिज किंवा अन्य कच्चा माल हा खाणीपासून किंवा उत्पादन स्थळापासून ते कारखान्यांपर्यंत वाहून न्यावा लागतो. धान्य शेतातून स्थानिक बाजारात किंवा स्थानिक विक्रेत्याकडे न्यावे लागते. स्थानिक विक्रेत्याकडून प्राथमिक बाजारपेठेत आणि नंतर उपभोग स्थळांपर्यंत ते न्यावे लागते. अंतिम उत्पादित माल साठवणगृहातून घाऊक व्यापाऱ्यांच्या साठवणगृहात व तेथून किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून ते अंतिम ग्राहकांपर्यंत असा वाहून न्यावा लागतो. मित्रांनो, उत्तम वाहतूक व्यवस्था मालाच्या स्थल उपयुक्तता मूल्यात वृद्धी घडवून आणते. वेगवान व परिणामकारक दळणवळणामुळे बाजारपेठेचा विस्तार होतो, पुरवठा नियमित होतो, किंमत कमी होते आणि ग्राहकांना उत्तम सेवा मिळते. या सर्वांचा दुसरा फायदा म्हणजे मालाच्या अधिक विक्रीमुळे व्यापार व उत्पादन वृद्धी होते. वस्तूंचे एकत्रीकरण आणि प्रसरण ही दोन्ही कार्य परिवहनामुळेच किंवा वाहतुकामुळेच शक्य होतात. कोणत्याही उत्पादन संस्थेचे किंवा कारखान्याचे स्थान निश्चित करताना वाहतूक हा महत्त्वाचा घटक लक्षात घ्यावा लागतो. या वाहतुकीचे महत्त्व काय आहे ते काही मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करूया. त्यातलं पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे उत्पादन वाढ. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरील उत्पादनास वाहतुकीमुळे सहाय्य मिळते. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, मजूर इत्यादींचा पुरवठा हा वाहतुकीमुळे सुलभ होतो, म्हणून उत्पादनात सुद्धा वाढ होते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे उपभोग. जगभरात विविध ठिकाणी उत्पादित होणाऱ्या वस्तू आपणास जवळच्या बाजारपेठेत वाहतुकीमुळेच उपलब्ध होतात. वैशिष्ट्यपूर्ण व आधुनिक फॅशन तंत्रज्ञानाच्या वस्तू वाहतुकीमुळेच आपणास उपभोगासाठी मिळतात. पुढचं महत्त्व आहे किंमत स्थिरीकरण. या वाहतुकीमुळे देशभरातील विविध भागातील वस्तूंच्या किमतीत समानता व स्थिरीकरण येऊ शकते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे स्थलांतर सहाय्य. वाहतुकीमुळे भांडवल गतिमान बनतेच, परंतु कामगार व कर्मचाऱ्यांनाही गतिमानता प्राप्त होते, म्हणजेच वाहतूक रोजगार उपलब्धतेस मदत होते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे उत्पादनातील विषमता कमी करणे.
विशिष्ट वस्तूंचे विशिष्ट भागात जास्त उत्पादन होते तर अन्य भागात त्यांची टंचाई असते. टंचाईग्रस्त भागात जास्त उत्पादन पाठविण्याचे कार्य हे वाहतुकीमुळे सुलभ होते व त्यामुळे उत्पादन, वितरण व उपभोगातील विषमता कमी होते. त्यानंतर वाहतुकीचं पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे बाजारपेठ विस्तार. मित्रांनो, वाहतुकीमुळेच बाजारपेठेचा विस्तार करणे शक्य होते. विक्रीत वाढ झाल्याने उत्पादनात वाढ होते व एकूण अर्थव्यवस्थेस फायदा होतो. पुढचं महत्त्व आहे शेती विकास. शेतीस सुधारणेस वाहतूक कार्याने खूपच मदत होते, त्यामुळे शेती विकास साधला जातो. आणि वाहतुकीचे शेवटचं महत्त्व आहे ते म्हणजे औद्योगिक विकास. औद्योगिक विकास हा मुख्यतः वाहतूक कार्यावरच अवलंबून असतो. यानंतर आपण वाहतुकीचे प्रकार अभ्यासणार आहोत. यामध्ये 5 प्रकारे वाहतूक केली जाते जी आपल्याला साधारणतः माहीत आहे. त्यामध्ये जमिनीवरील वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक, पाईपलाईन व इतर मार्गाने वाहतूक या सर्व प्रकारांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. यामध्ये जमिनीवरील वाहतुकीमधला पहिला जो प्रकार आहे वाहतुकीचा तो म्हणजे रस्ते वाहतूक. मित्रांनो, एकूण वाहतूक व्यवस्थेत रस्ते वाहतुकीस खूपच महत्त्व आहे, आपल्याला दिसून येते. रस्ते हे देशाच्या आर्थिक प्रगतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विविध जनावरे व त्यांच्या सहाय्याने ओढल्या जाणाऱ्या गाड्या, हमाल, अन्य वाहने यांच्याद्वारे रस्त्यावरील वाहतूक केली जाते. रस्ते वाहतुकीसाठी कमी भांडवल गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवता येतो. त्यानंतर जमिनीवरील वाहतुकीमध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रेल्वे वाहतूक. या रेल्वे वाहतुकीची साधने प्रगत झालेली असतानाही रेल्वे वाहतूक आपले महत्त्व टिकवून आहे. मोठ्या प्रमाणावरील मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे वाहतूक आजही उपयुक्त आहे, मात्र या वेगवान वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर जलवाहतूक हा एक वाहतुकीचा पुढचा प्रकार आहे. त्यामध्ये अंतर्गत जलवाहतूक. देशातल्या देशात होणाऱ्या जलवाहतुकीस अंतर्गत जलवाहतूक असे म्हटले जाते. हा वाहतुकीचा अत्यंत जुना प्रकार आहे. याचे अजून 2 प्रकार पडतात ते म्हणजे नदीद्वारे वाहतूक, कॅनलद्वारे वाहतूक. त्यानंतर जलवाहतुकीचा पुढचा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय वाहतूक. मित्रांनो, मोठ्या मोठ्या जहाजांमधून 2 देशात होणारी वाहतूक म्हणजे आंतरराष्ट्रीय जलवाहतूक. ही वाहतूक कमी खर्चात व मोठ्या प्रमाणावर करता येते. समुद्र वाहतूक म्हणूनही ही वाहतूक ओळखली जाते. त्यानंतर जलवाहतुकीचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे किनारा जलवाहतूक. देशांतर्गत एका बंदरातून दुसऱ्या बंदरात जहाजांपर्यंत होणारी वाहतूक म्हणजे किनारा वाहतूक होय. ही वाहतूक स्वस्त असते. त्यानंतर वाहतुकीचा तिसरा प्रकार आहे हवाई वाहतूक. यामध्ये अंतर्गत हवाई वाहतूक. देशातल्या देशात विमानांद्वारे होणाऱ्या वाहतुकीस अंतर्गत वाहतूक असे म्हणतात. ही सर्वात जलद वाहतूक आहे. आणि दुसरा प्रकार आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक की ज्यामध्ये 2 देशांमध्ये होणाऱ्या हवाई वाहतुकीस आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असे म्हणतात. हवाई वाहतूक महाग असली तरी ती वेगवान वाहतूक असून तिचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतर वाहतुकीचा चौथा प्रकार आहे पाईपलाईन वाहतूक. या वाहतुकीमध्ये द्रव पदार्थांच्या दीर्घकालीन वाहतुकीसाठी जी नळ योजना केली जाते तिलाच पाईपलाईन असे म्हणतात. इंधनाच्या वाहतुकीसाठी पाईपलाईन उपयुक्त आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बडोदा या शहरांमध्ये स्वयंपाकासाठी लागणारा इंधन गॅस पाईपलाईनद्वारे थेट ग्राहकांना पोहोचवण्याची योजना कार्यरत झाली आहे. या वाहतुकीसाठी कमीत कमी मनुष्यबळ लागते व पाईपलाईन दीर्घकाळ टिकते. हा या वाहतुकीचा फायदा आहे. या वाहतुकीची काही उदाहरणे आपल्याला सांगता येतील. ट्रॉलीज, पॅरेशूट, उपग्रह, बर्फावरील घसरगाड्या. त्यानंतर वाहतुकीचे इतर मार्ग ज्यामध्ये अंतर्गत वाहतूक, आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि किनारा वाहतूक या प्रकारांद्वारे सुद्धा वाहतूक केली जाते. यानंतर आपल्या विपणनाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचं कार्य आहे ते म्हणजे सहाय्यक किंवा पूरक कार्य. यामध्ये प्रमाणीकरण आणि श्रेणीकरण हे पहिलं कार्य आहे. मित्रांनो, प्रमाणीकरण हा विपणनाचा नैतिक आधार आहे. तुलना करण्यासाठी निश्चित केलेले निकष
किंवा एकक म्हणजे प्रमाणीकरण होय. त्यानंतर श्रेणीकरण म्हणजे पूर्वनिश्चित वर्णनानुसार किंवा आकार, वजन व दर्जा यांच्या आधारावर मालाची प्रतवारी करणे म्हणजे श्रेणीकरण होय. प्रमाण निश्चितीसाठी रंग, वजन, दर्जा व उत्पादनाचे इतर घटक किंवा पैलू यांचा आधार घेतला जातो. प्रमाणीकरणामुळे वस्तूंची खरेदी विक्री शक्य होते. प्रमाणीकरण व श्रेणीकरणामुळे परिणामकारक श्रेणीकरण हे शक्य होते. प्रमाणीकरणाचे आधार निश्चित झाल्याने वस्तूचे श्रेणीकरण किंवा प्रतवारीकरण किंवा विभागीकरण शक्य होते. साधारणतः प्रमाणीकरणात काही बाबींचा समावेश होतो. प्रमाणीकरणाचे निकष निश्चित करणे, वस्तूंची या निकषानुसार छाननी व प्रतवारी करणे, पुनर्बांधणी करणे, आवश्यक त्या छोट्या प्रमाणात विभागणी करणे आणि निरीक्षण करणे. डॉक्टर कडवेकर यांनी प्रमाणीकरणाचे काही व्याख्या दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सारख्याच प्रकारच्या गुणधर्माच्या आणि आकाराच्या गटात वर्गीकरण करणे सुलभ व्हावे म्हणून त्या पदार्थाचे विशिष्ट गुणांनुसार प्रमाण ठरविले जाते. प्रमाणीकरणामुळे श्रेणीकरण सुलभ होते. प्रमाणीकरण हे कायद्याने सुरक्षित असल्याने एकदा प्रमाण ठरविल्यानंतर दीर्घकाळपर्यंत त्याचा उपयोग होतो. प्रमाणित वस्तू याचा अर्थ ती वस्तू नेहमीच अत्युत्तम गुणधर्माची असेल असा नसून ती वस्तू विशिष्ट निश्चित गुणधर्मांनी युक्त आहे असा असतो. मित्रांनो, भारतात भारतीय प्रमाणीकरण संस्था इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ही प्रमाणे ठरविते व प्रमाणित वस्तूंसाठी ISI हे चिन्ह प्रदान करते. कृषी विपणन खात्याने प्रमाणित केलेल्या मालाला एगमार्क हा छाप प्रदान केला जातो. श्रेणीकरण हे प्रमाणीकरणाचेच एक कार्य आहे. एका विशिष्ट आकार व दर्जानुसार उत्पादनाची विभागणी किंवा विगतवारी किंवा प्रतवारी करणे श्रेणीकरणात अपेक्षित असते. श्रेणीकरण ही छाननीची किंवा सॉर्टिंगची क्रिया असते. यंत्रोत्पादित वस्तूपेक्षा शेतमालाचे श्रेणीकरण अधिक महत्त्वाचे असते. डॉक्टर कडवेकर यांनी श्रेणीकरणाचे काही पुढील फायदे सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला फायदा आहे की श्रेणीकरण केलेल्या मालास किंवा श्रेणीकरण केलेल्या पदार्थास विशिष्ट छाप देता येतो. त्यामुळे ग्राहकाच्या मनात सदर पदार्थांविषयी विश्वास निर्माण होतो. त्यानंतर माल सरमिसळ विकण्यापेक्षा प्रतवारीने लावून विकल्यास चांगल्या प्रतीच्या मालास जास्त किंमत मिळते. त्यानंतर नमुने आणि वर्णन किंवा जाहिरातीच्या आधारावर श्रेणीकरण केलेल्या वस्तू विकता येत असल्यामुळे या वस्तूंना विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होते. श्रेणीकरण केलेल्या मालाच्या तारणावर बँकेकडून अधिक सुलभपणे कर्ज मिळू शकते. त्यानंतर श्रेणीकरणाचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे श्रेणीकरण केलेल्या मालाच्या बाबतीत भविष्यकालीन वायदे व्यवहार शक्य होतात. आणि शेवटचा फायदा आहे की भेसळीपासून ग्राहकांचे संरक्षण होते. त्यामुळे ग्राहक संख्या सदैव वाढती राहते. यानंतर सहाय्यक किंवा पूरक कार्यांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बांधणी किंवा चिन्हांकन. मित्रांनो, वितरण सुलभ व्हावे म्हणून आणि हवामानापासून वस्तू हाताळणीतील धोक्यापासून संरक्षण व्हावे म्हणून वस्तू किंवा माल हा वेष्टनामध्ये किंवा खोक्यांमध्ये बांधला जातो. माल गुदामात साठवताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना किंवा वाहतुकीत खराब होऊ शकतो. माल हाताळणी पाऊस, वारा, ऊन, कीटक यांच्यामुळे मालाच्या दर्जावर परिणाम होऊ नये म्हणून तो विशिष्ट पद्धतीने बांधला जातो. या बांधणीची व्याख्या आहे ती म्हणजे वस्तूवर आवरण गुंडाळणे म्हणजे मालाची बांधणी होय. वस्तूच्या बांधणी हे एक महत्त्वाचे विपणन कार्य बनले आहे. ग्राहकांच्या दृष्टीनेही वस्तूच्या बांधणीस महत्त्व प्राप्त आहे. वस्तूच्या बांधणीसाठी लाकडी खोके, पुठ्ठ्यांचे खोके, विविध प्रकारच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे बॉक्सेस, कापडी पिशव्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बारदान, पत्र्याच्या पेट्या इत्यादींचा वापर केला जातो. वस्तूंच्या बांधणीमुळे वस्तू विशिष्ट प्रमाणात विभागणे, उदाहरणार्थ 1 किलो, अर्धा लिटर अशा पद्धतीने विभागणी शक्य होते. त्यामुळे ग्राहकांना आवश्यक त्या आकारात व प्रमाणात वस्तू खरेदी शक्य होते. वस्तूंच्या बांधणीसाठी काही कारणे दिलेली आहे किंवा बांधणी काही विशिष्ट कारणांमुळे आवश्यक बनते.
ती म्हणजे बांधणीमुळे वाहतुकीत वस्तूचे संरक्षण होते. तसेच वायुपरिणामामुळे किंवा वायुपरिणामी वस्तू, उदाहरणार्थ स्वयंपाकाच्या शेगडीचा गॅस, स्पिरिट, पिवळा फॉस्फरस यांसारख्या रासायनिक वस्तू विशिष्ट पद्धतीत बांधणी न केल्यास हवेत उडून जाण्याची शक्यता असते. त्यानंतर काही वस्तूंना धुळीपासून संरक्षण द्यावे लागते, अन्यथा त्या खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर किरकोळ किंवा भुरट्या चोऱ्या, गळती, भेसळ यांपासून संरक्षण व्हावे म्हणून वस्तूंची बांधणी आवश्यक ठरते. त्यानंतर वारा, ऊन, पाऊस यांच्यामुळे मालांच्या दर्जांवर परिणाम होऊ नये म्हणूनही वस्तूंची बांधणी आवश्यक ठरते. उदाहरणार्थ अत्तर उघडे ठेवल्यास किंवा परफ्यूम उघडे ठेवल्यास त्याचा सुवास निघून जातो. या सर्व कारणांमुळे वस्तू संवेष्टनात गुंडाळणे आवश्यक असते. संवेष्टन किंवा बांधणी हे अंतर्गत संवेष्टन व बहिर्गत संवेष्टन असे दोन प्रकारचेही असते. या वस्तू संवेष्टनाचे किंवा या बांधणीचे काही फायदे होतात, जसे की वस्तू बांधणी हे विक्रीचे एक साधन किंवा तंत्र आहे. वस्तूच्या बांधणीमुळे ग्राहकाला वस्तू सहज ओळखता येते. त्यानंतर वस्तूच्या बांधणीमुळे वस्तूची स्वतःची प्रतिमा तयार होते व ती वस्तू घेण्याकडे ग्राहकाची वृत्ती वाढते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तूच्या बांधणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. वस्तूच्या बांधणीमुळे ग्राहकांना योग्य दर्जाची वस्तू योग्य प्रमाणात मिळण्याची हमी मिळते. तसेच योग्य बांधणीमुळे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येते. वस्तूचे वजन किंवा आकार घटणे, गळती, भुरटी चोरी तसेच दर्जावर परिणाम होतो. या सर्व बाबी योग्य बांधणीमुळे टाळता येतात. त्याचबरोबर संवेष्टनामुळे किंवा बांधणीमुळे वस्तूची जाहिरात होते व त्यातून मागणीची निर्माण होते. आणि संवेष्टनाचा शेवटचा फायदा आहे तो म्हणजे जाहिरात होऊन वस्तूचे वितरण सुलभ होते, ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो. या सर्वांचा फायदा अंतिमतः नफा वाढण्यात होतो. यानंतर सहाय्यक किंवा पूरक कार्यांमध्ये बांधणी व्यतिरिक्त चिन्हांकन हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे. या चिन्हांकनाला मुद्रांकन असेही म्हटले जाते. या मुद्रांकनाची व्याख्या आपण थोडक्यात बघूया की एखाद्या विक्रेत्याच्या किंवा विक्रेत्यांच्या समूहाचा माल स्वतंत्रपणे ओळखता यावा या आणि त्याच्या स्पर्धकांपासून तो वेगळा करता यावा या हेतूने मालाला विशिष्ट नाव, संज्ञा, प्रतीक किंवा नक्षीकाम या सर्वांचे संयुक्तीकरण करून मुद्रा देणे म्हणजे मुद्रांकन होय. अशा पद्धतीने मुद्रांकन होय. तर विपणनाच्या दृष्टीने मुद्रा म्हणजे एखादे अक्षर, शब्द, नाव, प्रतीक, साधन किंवा या सर्वांचे संयुक्तीकरण करणे म्हणजे मुद्रा होय. उत्पादनाचा माल वेगळा ओळखतावा या हेतूने मुद्रांकन केले जाते. आयुर्विमा महामंडळाचे चिन्ह म्हणजे 2 हातांची ओंजळ व त्यामध्ये दिवा व योगक्षम वहाम्यहम हे वाक्य होय. त्याचप्रमाणे सॅमसंग, LG, किर्लोस्कर ही नवी नावे म्हणजे ही चिन्हे म्हणजेच मुद्रांकन होय. मुद्रेमुळे विक्री वृद्धीस सहाय्य होते. काही मुद्रा या देशभर प्रसिद्ध पावतात. मुद्रेमुळे स्पर्धकांपेक्षा आपला माल वेगळा ओळखण्यास ग्राहकास सहाय्य होते. उदाहरणार्थ फक्त TV द्या असे म्हणण्यापेक्षा सॅमसंगचा TV द्या अशी मागणी ग्राहक करतो, तेव्हा वस्तूचे मुद्रांकन विक्रीय वृद्धी सहाय्यक करीत असते. म्हणूनच मुद्रा विक्री वृद्धीसाठी जाहिरातीचे कार्य करते असे म्हटले जाते. ग्राहकांच्या मनात आपली मुद्रा ठसविण्याचा सर्व उत्पादकांचा प्रयत्न चाललेला असतो. एकदा का असे चिन्ह ग्राहकांच्या मनात ठसले की तो वस्तू मागताना त्या ब्रँड नेमनेच वस्तू मागतो. उदाहरणार्थ फिलिप्सचा बल्ब द्या, फ्लेअर जेलचा पेन द्या, रेमंडचे शूटिंग्स द्या. अशा पद्धतीने आपण मुद्रांकनाच्या वस्तू ह्या खरेदी करतो. मुद्रांकित वस्तू उत्तम किमतीत सहज विकल्या जातात. मुद्रांकनाची काही कारणे आणि फायदे देखील आहेत. मुद्रांकनामुळे मागणीची निर्मिती होते व विक्री वृद्धीस सहाय्य मिळते. स्पर्धकांच्या मालापेक्षा आपली वस्तू स्वतंत्रपणे ओळखता येते. वस्तूला स्वतंत्र प्रतिमा मिळते. त्यानंतर मुद्रांकन हे दर्जा व प्रमाण यांची हमी देते. मुद्रांकनामुळे जाहिरात होते. मुद्रांकनाच्या नावलौकिकामुळे उत्पादकास आपले नवे उत्पादन बाजारपेठेत सहज आणता येते.
किमतीतील चढ उतार कमी होऊन किमती स्थिर राहण्यास मदत होते. अशा चांगल्या मुद्रेची वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे मुद्रा ही त्या वस्तूची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारी असावी. त्यानंतर मुद्रेचे नाव सोपे, छोटे व सहज उच्चारता येण्यासारखे असावे. पुढचे वैशिष्ट्य आहे स्पर्धकांच्या किंवा इतर मुद्रेपेक्षा आपली मुद्रा स्पष्टपणे वेगळी असावी. त्यानंतर निवडलेली मुद्रा कायदेशीर असावी व नोंदणीयोग्य असावी. त्यानंतर निवडलेली मुद्रा जाहिरात करण्यास योग्य असावी. या मुद्रांचे किंवा चिन्हांकनांचे प्रकार आपण बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे स्वतंत्र मुद्रा. यामध्ये जेव्हा एकच उद्योजक एकाच वस्तूचे पण विविध प्रकारे उत्पादन करतो तेव्हा प्रत्येक वस्तूसाठी तो स्वतंत्र मुद्रा वापरतो. प्रत्येक वस्तूचे विपणनही स्वतंत्रपणे केले जाते. उदाहरणार्थ निरमा प्रॉडक्टच्या आंघोळीसाठी असलेल्या साबणाचे नाव निमा आहे, तर कपडे धुण्याच्या साबणाचे नाव निरमा आहे. त्यानंतर कुटुंब मुद्रा. काही उद्योजक आपल्या कुटुंबाचे नाव मुद्रेसाठी वापरतात. उदाहरणार्थ गोदरेज कपाटे व फर्निचर वस्तू कितीही असो त्यांच्या आधी असलेले नाव सर्वांना एकच असते, तेच ते म्हणजे गोदरेज. उदाहरणार्थ टाटा मीठ, टाटा चहा, टाटा पीठ यामुळे विविध प्रकारच्या वस्तूंच्या जाहिरातीस कमी खर्च येतो. त्यानंतर एकच छत्री मुद्रा. काही कंपन्या विविध प्रकारच्या वस्तू उत्पादन करतात पण त्या सर्व वस्तूंच्या मुद्रांकनाबरोबर कंपनीचे नाव येते. उदाहरणार्थ हिंदुस्तान लिव्हर ही कंपनी असंख्य प्रकारची उत्पादने बाजारात आणते. या सर्व वस्तूंवर मॅन्युफॅक्चर्ड बाय हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड असे छापलेले असते. अशा पद्धतीच्या मुद्रांकनाला एक छत्री मुद्रा असे म्हणतात. त्यानंतर संयुक्त पद्धत. या पद्धतीत प्रत्येक वस्तूला स्वतंत्र मुद्रानाम असते पण त्याचबरोबर एक छत्री मुद्राही असते, म्हणून या पद्धतीस संयुक्त पद्धत किंवा संयुक्त मुद्रा असे म्हणतात. उदाहरणार्थ टाटा मीठ, टाटा चहा, टाटा मोबाईल ही संयुक्त मुद्रा आहे. त्यानंतर मध्यस्थांची मुद्रा. मित्रांनो, बरेच उत्पादक आपले उत्पादन आपल्या मुद्रानामाने बाजारात विकण्यास असमर्थ असतात. अशा वेळी बाजारपेठेसाठी आवश्यक आधार असलेल्या मध्यस्थांबरोबर हे उत्पादक करार करतात. अशा वेळी मध्यस्थ स्वतःचे मुद्रानाम या उत्पादनासाठी वापरतो. यानंतर शेवटचा मुद्रांचा प्रकार आहे तो म्हणजे व्यापारी चिन्ह. व्यापारी चिन्ह म्हणजे कायदेशीर, सुरक्षित, लाभलेली व एकाच विक्रेत्याला मिळालेली मुद्रा होय. जेव्हा मुद्रा नाम किंवा मुद्रा कायदेशीरपणे नोंदवलेली असते तेव्हा त्याला व्यापार चिन्ह म्हणतात. म्हणूनच सर्व व्यापार चिन्हे ही मुद्रा असतात, परंतु सर्वच मुद्रा ही व्यापार चिन्हे नसतात. व्यापार चिन्हे द ट्रेड अँड मर्केंडाईज मार्क्स ॲक्ट 1958 यानुसार नोंदवली जातात. त्यासाठी द ट्रेड मार्क्स रेजिस्ट्री ही संस्था कायद्याने निर्माण करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लेबल किंवा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लेबल. मित्रांनो, लेबल या इंग्रजी शब्दासाठी मराठीत खून चिठ्ठी किंवा खुनेचा कागद, निशाणीचा कागद असे शब्द वापरले जात असले तरी आता लेबल हाच शब्द जास्त प्रचलित आहे. ह्या लेबलची डॉक्टर प्रमोद बियाणी यांनी अशी व्याख्या केलेली आहे की उत्पादित वस्तूंवर वस्तूच्या उत्पादकाच्या चिन्हांकनासह त्या वस्तूचे वर्णन देणारी जी खून चिठ्ठी लावलेली असते त्याला लेबल असे म्हणतात. या लेबलवरील मजकूर तो म्हणजे ब्रँड नेम असेल, वस्तूमधील मालात समाविष्ट घटक असतील ज्याला आपण कंटेंट असं म्हणतो, समाविष्ट घटकांचे वजन म्हणजेच नेट क्वांटिटी ऑफ कंटेंट असेल, वस्तूचे वजन, नगांची संख्या किंवा मोजमाप असेल ज्याला आपण मेजर्स किंवा वेट म्हणतो, उत्पादनाची तारीख डेट ऑफ मॅन्युफॅक्चर असेल, त्यानंतर वस्तूची वैधता म्हणजेच डेट ऑफ एक्सपायरी असेल, करासहित स्थानिक कर वगळता वस्तूची किंमत म्हणजे प्राइस असेल, उत्पादकाचे नाव व पत्ता, प्रोड्युसर नेम अँड लोकेशन या सर्व मुद्द्यांचा लेबलवरील मजकुरात समावेश होतो. या लेबलचे महत्त्व किंवा आवश्यकता काय आहे तर उत्पादनावरचे लेबल हे खरे तर उत्तम विक्रीचे एक साधनच आहे. म्हणूनच लेबलवरील मजकूर आकर्षक, ग्राहकाला पटकन
लेबलवरील मजकूर जर आकर्षक असेल तर ग्राहकाला पटकन आकलन होईल असा असावा. हा मजकूर वाचून उत्पादन कसे करायचे याचे मार्गदर्शन ग्राहकाला झाले पाहिजे. साधारणतः लेबल छापलेले असते, पण अनेकदा काचेच्या व धातूच्या भांड्यांवर ते लेबल उमटविलेले असते. वस्तूच्या उत्पादनावर ही माहिती छापणे कायद्याने बंधनकारक असल्याने लेबल लावणे आवश्यक असते. शिवाय लेबलमुळेच वस्तू सहज ओळखली जाते. काही वेळा वस्तूंसंबंधीचा विशिष्ट मजकूर वस्तूच्या लेबलवर छापणे शासनाने बंधनकारक केलेले असते. उदाहरणार्थ, तंबाखू चघळणे आरोग्यास अपायकारक आहे असे तंबाखूच्या लेबलवर छापावे लागते. त्यामुळे लेबल हे ग्राहक शिक्षणाचे एक साधन आहे. तसेच आकर्षक लेबल हे एक प्रकारे वस्तूची उत्तम जाहिरातही करीत असते. वस्तू विक्री सहाय्य होईल अशा दृष्टीनेच लेबलची रचना केलेली असते. या लेबलचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ब्रँड लेबल. यामध्ये वस्तूंवर किंवा वस्तूच्या बांधणीवर फक्त ब्रँडचाच लेबल जोडलेला किंवा अडकवलेला किंवा शिलाई केलेला असतो, तेव्हा त्या प्रकारच्या लेबलला ब्रँड लेबल असे म्हणतात. उदाहरणार्थ, कपडे जे आहे त्या कपड्यांच्या कॉलरवर सँडोज असा शब्द असलेला कापडाचा एक तुकडा किंवा रेमंडचा आर असा शिवलेला असतो. या कापडाच्या तुकड्यावर अन्य कोणताही मजकूर नसतो. हल्ली आयात केलेल्या सफरचंदांवरही एक स्टिकर लावलेले असते, तेही ब्रँड लेबलच आहे. त्यानंतर ग्रेड किंवा दर्जा लेबल. दर्जा व्यक्त करण्यासाठी अक्षर, संख्या किंवा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ, A1 चहा, फर्स्ट क्लास, नंबर 1 वगैरे. ग्रेड लेबलवर दर्जा व्यक्त करण्यासाठी अक्षर, संख्या किंवा शब्द नोंदवलेले असतात. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक लेबल. लेबलचा हा खरे तर सर्वोत्तम प्रकार आहे. वस्तू किंवा उत्पादनाचा गुणधर्म, उपयोग, रचना, संमिश्र वस्तू वापरताना घ्यावयाची काळजी, उत्पादनाचे वजन, परिमाण याचे वर्णन या लेबलवर छापलेले असते. उदाहरणार्थ, झेंडूबाम या उत्पादनाचे लेबल वर्णनात्मक प्रकारचे असते. झेंडूबाम या बाटलीच्या लेबलवर जो मजकूर असतो त्यामध्ये झेंडूबाम हे मराठी व इंग्रजीत छापलेले असते. हा ब्रँड नेम आहे. उत्पादकाचे नाव व पूर्ण पत्ता उत्पादकाचे चिन्हांसह, ट्रेडमार्कसह लिहिलेले असते. मॅन्युफॅक्चरिंग लायसेन्स नंबर असतो. महत्तम किंमत असते. उत्पादन तुकडीचा नंबर म्हणजे बॅच नंबर असतो. उत्पादन बांधणी व काल दिनांक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट असते. त्यानंतर सूचना असतात आणि वजन किती आहे, घटक कोणकोणते आहे किंवा किती प्रमाणात आहे हे त्या झेंडूबामवर लेबलवर लिहिलेले असते. हा लेबल दर्जा व रचना हे लेबलचे आकर्षक रचनेचे वस्तूप्रमाणे चांगले लेबल असावे हे आपण म्हणू शकतो. अनेकदा अतिशय छोटे ग्राहकाला गोंधळात टाकणारे लेबल छापले जातात. ती बाब कायद्याने रोखण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. अमेरिकेत तर त्यासाठी फेअर पॅकेजिंग अँड लेबलिंग ॲक्ट 1966 हा खास कायदाच करण्यात आला आहे. चांगले लेबल वस्तूबद्दल ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करते व उत्पादकाची प्रतिमा उंचावते. साबणावर लावलेले लेबल गुळगुळीत कागदावर बहुरंगात व आकर्षक चित्र अक्षरांसमोर छापलेले असते. वस्तूचा आकार, उपयोग व मालाच्या स्वरूपानुसार लेबलचा आकार व डिझाईन ठरवावे लागते. शिवाय लेबलमुळे किती उत्पादन खर्च वाढणार हे पण लक्षात घ्यावे लागते. अशा पद्धतीने आज आपण विपणनाच्या सर्व कार्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.